कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। ड्रोनने पकडून दिल्या अवैध मासेमारी करणाऱ्या बोटी, रत्नागिरीच्या समुद्रात मत्स्य विभागाची धडक कारवाई। महाडमधील दासगाव सरपंचांवर बडतर्फची कारवाई, कामातील हलगर्जीपणाचा ठेवला ठपका। माणगावमध्ये एटीएम मशीनमधून चोरीचा प्रयत्न, चोरट्याला पोलिसांनी केले अटक। आणि मनसेने विद्यार्थ्यांसोबत साजरी केली मकर संक्रांत, विद्यार्थ्यांना वाटले तिळगुळ, पतंग उडवण्याचा घेतला आनंद। पाहुयात सविस्तर वृत्त। रत्नागिरी सागरी सुरक्षा तसेच शाश्वत मासेमारीच्या दृष्टीने राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून राज्याच्या सागरी किनाऱ्यावर सुरू करण्यात आलेल्या ड्रोन प्रणालीने क्रांती घडवण्यास सुरुवात केली आहे। रत्नागिरीच्या समुद्र क्षेत्रात अवैध मासेमारी करणाऱ्या 3 नौकांवर ड्रोनमुळे कारवाई करण्यात आली। राज्याच्या जलधी क्षेत्रात मासेमारीवर नियंत्रण, राष्ट्रीय सागरी सुरक्षा तसेच शाश्वत मासेमारीच्या दृष्टीने राज्याच्या जलधी क्षेत्रात ड्रोनद्वारे देखरेख ठेवून शाश्वत मासेमारी दृष्टीने मार्गक्रमण करण्याच्या दृष्टीने ड्रोन आधारित देखरेख आणि डिजिटल मेंटेनन्स यंत्रप्रणालीचे उड्डाण वायुक्त मत्स्य व्यवसाय मुंबई कार्यालयातील नियंत्रण कक्षाचे उद्घाटन 9 जानेवारी रोजी मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले। रत्नागिरी जिल्ह्यात सागरी नाटे आणि भाटे या 2 ठिकाणी 9 जानेवारीपासून ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। ड्रोन प्रणाली कार्यान्वित करण्यात आल्यापासून आजतागायत एकूण 3 नौकांवर मत्स्य व्यवसाय विभागाने कारवाई केली आहे। यामध्ये 10 वावाच्या आत ट्रॉलिंग पद्धतीने अनधिकृत मासेमारी करणाऱ्या समीर गफूर वस्ता यांची नौका, मोहम्मद सैफ आणि जबीन कमाल होडेकर यांची नौका अल कादरी या 2 नौकांवर कारवाई करण्यात आली। तर इम्रान कुमारुद्दीन मुल्ला यांची नौका यासिर अली 2 वर्णिदिष्ट क्षेत्रात पर्सिसिन जाळ्याने अनधिकृत मासेमारी केल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे। या 3 नौकांवर महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 1981 सुधारणा अध्यादेश 2021 नुसार कारवाई करण्यात आली आहे। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील प्रसिद्ध अशा दासगाव ग्रामपंचायतच्या सरपंच तपस्या जंगम यांच्यावर ग्रामपंचायत सदस्य विराज दळवी यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी सरपंच पदावरून काढून टाकण्याचा आदेश बजावलाय। दासगाव ग्रामपंचायत सदस्य विराज दळवी यांनी ग्रामपंचायतचे कामकाज करत असताना कर्तव्यामध्ये कसूर करत ग्रामपंचायत नियमांचा भंग केल्याची तक्रार कोकण विभागीय आयुक्तांकडे दाखल केली होती। या प्रकरणी रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालावरून निर्णय देण्यात आलाय। प्राथमिक शाळा गृहाच्या दुरुस्तीचे बिल पंचायत समितीकडून ग्रामपंचायतच्या खात्यात जमा झालेलं दिसून येत आहे, परंतु सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांनी ही रक्कम संबंधित ठेकेदार यांना अदा न करता इतर बाबींवर खर्च केलेली दिसली। तसेच सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी ग्रामपंचायती खात्यात पुरेशी रक्कम आहे की नाही हे न तपासता NEFT द्वारे रक्कम वर्ग न करता दिलेल्या धनादेशाची नोंद रोकड वहीमध्ये केलेली दिसून येत नाही, परंतु बँकेत शिल्लक कमी असल्याकारणाने धनादेश परत आल्याने ग्रामपंचायतने रोकड वहीवरून 31/3/2023 रोजी ग्रामविकास अधिकारी यांच्या स्वाक्षरीने तयार करून ठेवला। ही प्रक्रिया करत असताना वित्त विभागाकडून शासन निर्णयाचा भंग केलेला दिसून आला। अशा प्रकारचा निष्कर्ष काढण्यात आला असून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 मधील 1 नुसार ही कारवाई करण्यात आली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणमधील अपघातांची मालिका अद्यापही सुरू आहे। चिपळूणमधील शहरातील बहादूरशेख नाक्यातील चौकात ऐशर टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याचे समजले। ऐशर टेम्पो खेडच्या दिशेने वेगाने जात होता, मात्र चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि त्याने दुचाकीला धडक दिली। दुचाकी स्वार रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। चिपळूण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत टेम्पो चालकाला ताब्यात घेतले। अपघातातील मृताची ओळख अद्यापही पटलेली नाही।
मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूर शहराजवळील गोठेघर येथील उड्डाणपुलावर आज पहाटे 4च्या सुमारास भीषण अपघात झालाय। या अपघातात खासगी वाहतूक करणाऱ्या बसमधील एकूण 17 लोक गंभीर जखमी झालेत। यापैकी 3 लोकांचा मृत्यू झाला असून त्यात 2 महिला आणि 1 पुरुष असून मृत झालेल्यांमध्ये अमळनेर येथील पती पत्नी आणि मुरबाड येथील एक महिला असल्याची माहिती शहापूर पोलिसांकडून मिळाली आहे। उर्वरित 14 जखमींना शहापूर उपजिल्हा रुग्णालय तसेच शहापूर येथील खासगी क्रिस्टल केअर हॉस्पिटल आणि जास्त गंभीर जखमींना उल्हासनगर येथे उपचारासाठी पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील म्हाप्रळ आणि रायगड जिल्ह्यातील आंबेत पोलीस चौकीलगत हाकेच्या अंतरावर वाळू माफियांकडून मागील अनेक दिवसांपासून गाळ काढण्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उत्खनन करण्यात येत आहे। तसेच दापोली तालुक्यात सुद्धा सर्व नदीपात्रातून दिवसा रेतीचा गोरखधंदा सुरू आहे। मात्र वाळू माफियांच्या अवैध वाहतूक आणि उत्खननाकडे महसूल विभाग दुर्लक्ष करत असल्यामुळे परिसरात राजरोसपणे मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याच्या चर्चा होतात। माणकोट सावित्री नदीला गाळ उपसा करण्याच्या नावानं नदीच्या पात्रात रेती व्यवसाय सक्शन पंपाच्या सहाय्याने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे। पोलीस प्रशासन महसूल विभागाच्या हितसंबंधांमुळे हा सर्व प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून राजरोसपणे सुरू असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी माध्यमांकडे केली आहे। मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ, टांगर, सोडरघर या परिसरात सध्या वाळू व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावताना पाहायला मिळतोय। या ठिकाणाहून दररोज अवैधरित्या वाळूची मोठ्या प्रमाणात राजरोस चोरटी वाहतूक करण्यात येते। या चोरट्या वाहतुकीकडे संबंधित महसूल विभाग, वाहतूक, स्थानिक पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे माफियांचे फावत आहे। परिणामी शासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूल बुडवून नुकसान होत आहे। सध्या वाळू पट्ट्यांचे लिलाव लाल फितीत अडकल्यामुळे मागणीच्या तुलनेत वाळू उपलब्ध होत नाहीये। परिणामी वाळूचे भाव वाढलेत। याच संधीचा फायदा घेत वाळू माफिया प्रशासकीय कर्मचारी, अधिकारी तसेच पुढाऱ्यांना हाताशी धरून वाळू उत्खनन करून वाहतूक करत मागणीनुसार वाळू विक्रीचा गोरखधंदा करत आहेत। मोठ्या प्रमाणात गाळ उपसाच्या नावावर रेती विक्री केली जाते। याला वरदहस्त कोणाचा अशी चर्चा होताना पाहायला मिळते। शनिवार रविवार माफियांनी काही ठिकाणी दिवसा तर इतर वेळी रात्रीची वेळ निवडली आहे। रात्री उशिराने सुरू होणारा हा प्रवास पहाटेपर्यंत चालतोय। त्यानंतर रेती साठा दिवसभर ट्रकच्या सहाय्याने वाहतूक करून गावखेड्यांसह शहरात विक्री करत असताना इतर मंडळी जरी या प्रकरणापासून अनभिज्ञ असली तरी स्थानिक रहिवासी मात्र नक्कीच या प्रकरणापासून अनभिज्ञ नाहीत। नागरिकांनी या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी माध्यमांकडे धाव घेऊन हे प्रकरण प्रकाशझोतात येण्यासाठी पुढाकार घेत आहेत। रायगड जिल्ह्यातल्या माणगाव शहरातील मोरबा रोडलगत असलेली बँक ऑफ बडोदाची एटीएम मशीन चोरी करण्याचा प्रयत्न झाला असून माणगाव पोलिसांनी चोरट्याला ताब्यात घेतलाय। 12 जानेवारी रोजी रात्री 8:50 ते 13 जानेवारी रोजी सकाळी 9:15 वाजण्याच्या दरम्यान उपजिल्हा रुग्णालय माणगावच्या समोर साबळे यांच्या इमारतीमधील तळमजल्यावर बँक ऑफ बडोदा एटीएम मशीन रूममध्ये बँकेचे एटीएम मशीनमधील पैसे चोरण्याच्या उद्देशाने कोणीतरी चोरट्याने एटीएम मशीनच्या आतील कव्हर उपटून चोरी करण्याचा प्रयत्न केला। तसेच एटीएम मशीन रूम मधील सीसीटीव्ही कॅमेरे तोडून नुकसान केले होते। या गुन्ह्यातील आरोपीला 13 जानेवारी रोजी अटक करण्यात आली आहे। याबाबत माणगाव पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास चव्हाण करीत आहेत। महाड, पोलादपूर, माणगाव या तालुक्यातील शहरी ग्रामीण भागामध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्रीडा क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या विकास युवा मंचच्या वतीनं महाड शहरात महाड महोत्सव 2025चे आयोजन करण्यात आले असून दिनांक 15 ते 23 जानेवारी 2025 या कालावधीत महाड महोत्सव संपन्न होणार आहे। या महोत्सवामध्ये अबाल वृद्धांसह महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं आवाहन मंत्री भरत गोगावले यांनी केलं आहे। विकास युवा मंच, आपुलकीची साथ, मदतीचा हात, महाड महोत्सव 2025 15 जानेवारी ते 23 जानेवारी 9 दिवस महाडकरांना वेगवेगळ्या स्वरूपाची मेजवानी कार्यक्रमांच्या माध्यमातून, त्यानंतर तिथं वेगवेगळे स्टॉल लागले जाणार आहेत। त्यानंतर मनोरंजनाचे कार्यक्रम आहेत। त्यानंतर जे काय आपला आत्तापर्यंत महाडमध्ये कार्यक्रम झाला होता त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने
थोडा कार्यक्रम करण्याची आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची यांचं मानस आहे. शोवाले आहेत तर असा हा महाडकरांसाठी खास करून महाड महोत्सव 2025 आणि याचं उद्घाटन 15 तारखेला संध्याकाळी आहे. मकर संक्रांत म्हणजे तिळगुळ आणि पतंगांचा सण. मकर संक्रांतीनिमित्त LTT इंग्लिश मीडियम स्कूल खेडच्या पटांगणावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना खेड माजी नगराध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या संकल्पनेतून शाळेतील विद्यार्थ्यांसोबत तिळगुळ वाटप आणि पतंग उडवण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी शाळेतील शिक्षक आणि पदाधिकारी तसेच मनसेचे शहराध्यक्ष ऋषिकेश कानडे, नंदू साळवी, मनसे विद्यार्थी सेना तालुका उपाध्यक्ष स्वरूप माजलेकर, मिलिंद उर्फ दादू नादगावकर, प्रसिद्ध माध्यम प्रमुख सर्वेश पवार, सांस्कृतिक सेना तालुका अध्यक्ष प्रशांत मनोहर, संदीप सासने, स्वप्नील नरळकर, पंकज पुळेकर, केदार मंजू, जयेश गुहागरकर, अक्षय जांभूळकर, अनंत बर्वे, यश पाटणे, समीर सकपाळ आणि जयमाला पाटणे, मंदार कारेकर, ओंकार वणकर उपस्थित होते. यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.